मित्रांनो 1 2 3 आणि मी चौथा. त्याला बांधायला किती जण आहेत? डुडू डुडू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डुडू. डुडू हे आमची मछली. हे बघा, ही आमची मछली आहे. ही आमची मछली आहे आणि ह्या मछलीचे नाव शिवांश आहे. कच्ची वागती. हाय का नाही? ही वागती. हाय का नाही? हाय का नाही? ही आमची मछली आहे आणि हिचं नाव शिवांश आहे. आणि इकडे बघा, हे तिघी जणी त्याला बांधून टाका लागले. विटनेस प्रूफ तिघी जणी बांधून टाका लागला. तिघी जणी मम्मी असं त्याला बजे तक सजा दी जाएगी, बांध के रखेंगे. इथे हिंदी पा. हम तुझे इतक्या जण बोलायला ते झोपणार नाही. पाहिजे टक्का मका पावर राहिला देव. आणि हे आमचं मागचं बेडरूम आहे. हे बघू शकता तुम्ही, इथं आमचा बेड आहे. असं करतोय ते. मग हे बघा, हा बेडरूम आहे आणि हा बेड आहे. तुम्हाला दिसतोय फुल घेऊन आहे ती बाई. ओ बाई सरका बाई बाजूला. नाही म्हणायचं मला. ओ बाई सरका बाजूला. तिकडे आमच्या घराच्या बाजूला बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे आवाज येतोय. आणि आम्हाला एक फ्रीज विकायचं आहे, पण त्या फ्रीजला एक योग्य ते रेट भेटत नाहीये. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत विकणार नाहीये. तुम्हाला काय सांगा आता आमची परिस्थिती. इकडे बघा, इथं शिवानी बसलेली आहे आणि हा आहे बेडरूम. बघू शकता तुम्ही, असा काहीतरी बेडरूम आहे. आता तुम्ही म्हणता इथं पाण्याच्या टाक्या काय करतायत, तर आता हे किचन होतं तुम्हाला तर माहिती आहे पहिलं. त्याच्यामुळं पाणी याच्यामध्ये भरलेलं आहे. नळाचं पाणी असतं याच्यात, संपलेलं आहे पाणी. आणि इथं हे किचनसाठी नळ ठेवली होती, पण याच्यातून पाणी येतं थोडं, याच्यातून बी येतं. पण कसं माहिती आहे का, सध्या किचन आम्ही शिफ्ट केलेलं आहे तिकडं. आणि हे बघा शिवानी. आणि ही आमची आहे पुढची रूम. हे बघा, तुम्हाला ही तर माहीतच होती नाही का. मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सरचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणत असताल की तुमच्या भावाचं काय चालू आहे, तर तुम्हाला मी सांगतो की काय चालू आहे. तुम्हाला थोड्या वेळात माहीत पडेल. माझ्या हातात हे बघून तुम्हाला समजलं असेल. बाकी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इकडे बघा, मस्तपैकी खिचडी खाणं चालू आहे. तुम्हाला म्हटलं मी खातो, नाही खाल्ले ना तुम्हाला. एकटेच खिचडी खाणं चालू आहे. हे बघा, खाते मी एकटेच खाते. काय करते? एकटीच खिचडी खाल्ली. कोणाला विचारलं नाही, काही नाही. आणि आज तुमच्या भावाने घेतलं पेंटिंगवाल्याचा अवतार, म्हणजेच पेंटरचा. आणि मॅडमनी खिचडी बनवली, तर कशात बनवली ते पण दाखवतो तुम्हाला. हा, हे बघा, खिचडी कशात बनवली ना तुम्हाला ते सांगतो पहिले मी. तर ते बघून घ्या. इकडे बघा, हे बघा, खिचडी बनवली कढईमध्ये. पहा तुम्ही, आता खिचडी कुठं कढईत असती का बरं, काही बी आपलं. आणि बनवली एकटीच खात बसली. तर तुम्ही म्हणता असेल काय चालू आहे तुमच्या भावाचं, तर तुम्हाला सांगतो मी काय चालू होतं. मी आहे ना, हा पेपर घेतलाय आणि हा पेपर घेऊन मस्तपैकी पेंटिंग वाले बनता, कधी मिस्त्री वाले बनता, कधी काही पण बनता, कधी काही पण बनता. सगळे काम येते तुम्हाला. सगळे कामं करून पाहिले पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये. सगळे कामं केली आता त्या फरच्याच्या नादी लागत बसले होते. आता 2 फरशा कापत होतो, पण काहीतरी ते आणलं ना तुम्ही ते कुठे जमलं नाही. ते तिकडे हिरकणी म्हणतात त्याला. काय म्हणतात? त्याला हिरकणी म्हणतात. हिरकणी 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 प्रोडक्ट आणलं होतं बसले 30 त्याला रुपयाचं. खेळत. 30 रुपयाचं हिरकणी आणलं होतं टाईल्स कापायसाठी. 2-3 तुकडे पाडून ठेवले. मला सिमेंटामध्ये आता घोळणं नको. आपल्या घराला ही जी पनिंग केलेली आहे, पनिंग करून मॅक्सिमम मला वाटतं 6 ते 7 दिवस झालेले आहेत, 7-8 दिवस. तर म्हणलं चला आपण एक काम करून घेऊया. आता मी वॉलपुट्टी जी कोणी जी आहे ती आणलेली होती घरात. पायातून रक्त निघालं माया. बाप, काय तुकडा लागला नाही माझे. परत लागला? हे किती लागले ते पाहता लाईव्ह झालं, मला माझ्या लक्षातच नाही. दाखव. पहिल्याला हळद भरावं लागत होतं. तरी काही नसतो. मी माझं लक्ष नव्हतं, पण जस्ट मी इकडे हे टाईल्स हे बघितलं, म्हणलं आता लागत असतं. जाऊ दे. तर इकडे बघा, इकडे गोणी आणून ठेवली होती मी. तर त्या गोणीचा उद्घाटन करायचं होतं मला. म्हणलं चला आज एक काम करूया. आणि पांढरी फरची तर पटकन रक्त दिसलं, हळद टाकले. त्याच्यावर बँडेज नाही का आपल्याकडे खाली. थांबत एक कुटाणा करायला जावं तर एक कुटाणा. मला माहित होतं तुम्ही हे करणार, पण तुम्हाला लय राग येतो बोलल्यावर. ज्याने तेच काम सुधरवत आहेत कधी पण, जे येत नाही. तुम्हाला सांगतो, कालपासून मी एकदम बोर झालोय. काम तर हाही करायला, सगळ्या गोष्टी आहेत, पण आता ते रक्त थांबणार. बोर झालोय. बोर म्हणजे एकदम काय करावं काय नाही अशी गोष्ट झालेली माझी. त्याच्यामुळे मी हे काम हातात घेतलं आता.
तुम्हाला कसं आहे माहिती का, कुटाणे करायची सवय लागली. कुटाणे करायची सवय लागलेली आहे, बरोबर. जे येत नाही त्यातच घुसायचं, जे येत नाही तेच करत बसायचं, काही ना काही चालूच ठेवायचं आपलं. असं काहीतरी काम आहे तुमच्या भावाचं. रक्त थांबतंय का बघा ते. थांबन रक्त काय एवढं सेकंड काय होते. जिंदगी में बहुत बड़े बड़े जख्म बसा. लगे हैं हमको, तो हमको इतनी सी जगह में क्या होगा. काय तुम्ही. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. हे काम तर चालूच राहणार आहे. तुम्हाला होम टूर द्यायचा आहे, होम टूर पण देतो. बँडेज नाही वाटतं आपल्याकडे, बॅग मध्ये आहे तुमच्या. लागू काही नसतो का बॅग मध्ये आहे का. पप्पा सांग का आणायचं. नको. तर मित्रांनो खाली जाऊन असं सांगते काहीतरी ना, काम चालू ओरडते नको. म्हणून तुम्हाला लागलं मग तो अजून बोलणे खातात. तसं पण जा ना कर. थांबा पप्पा मम्मीलाच भरून देते. लागलंय थोडं. त्याला काय होत नाही, पूर्ण पिवळं पिवळं होऊन जाईल. सांगा बरं मित्रांनो, आता हे पायाला लावलंय, हे सगळीकडे होणार नाही. ऐका थांबा ना, काढू नका ना, कळतच नाही करत मला. घेतलं जे नाही ते कुटाणं करून काही गरजच नाही ना त्याच्या. अजून तुम्ही लागले एवढे मोठे मिस्त्री काम करायला लगेच. मिस्त्री काम नाही, पेंटर. आज पेंटर. ते फरचीचं काय घेणं देणं होतं, काय गरज होती. मला काय वाटलं माहिती का, बसल्या वरून खाली म्हणलं आणायचं, फरची कापू, मस्त खाली. फरची लावून घेऊ. माझ्याकडे सिमेंट आहे, सगळ्या गोष्टी पडलेल्या होत्या. म्हणलं चला आज हे काम करून पाहू म्हणलं बसल्या बसल्या. म्हणून मी ते सगळं कुटाने करायला गेलो. आणि कापल्या काय माहित माझ्या मनामध्ये काय आलं, मी ते बंद करून टाकलं. मी म्हणलं आता एक काम करतो, वालपुट्टी मारतो. वालपुट्टी मारली. आगाऊ काम करायची सवय लागलेली, आगाऊ काय गरज नसते. थांबा. तर चला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मम्मीचं ऐकून घ्या पहिलं आता. मम्मीचे बोलणे ऐकायला सावं. हॅलो पप्पा, गेले का तुम्ही. त्यांना बोला कसं लागून घेतलंय बघा. हा फरचीचा तुकडा पायात घुसून घेतला. आता पप्पा येणार वरती, मम्मी पण येणार वरती. आता मजा बघा. लागून घेतलं बघा उंचक मी तुम्हाला सारखा म्हणलं, ते लागलं माझ्या पायाला. ते हळद लावली पाय. ती कशी आली मग. हे बघा पागल कर तू. हे काय लागलं उंचकच ना ते लागलं. रक्त बघा ना. खोटं वाटतं का. एवढूस लागलं. मी म्हणले त्या दिवशी फोटोवरून येईन जाईन काही. तिथंच लागलं, त्याच्यामुळे तुम्हाला इकडे चला म्हणतो. मी झाडून नाही घेतलं तिथं. फरशीचा तुकडा लागला. अजून माहित पडत अजून नाही ते. मम्मीचे बोलणे खायचे बाकी, रिकामे काम करायची गरज नाही. बरं झालं तू वर आली आहे की. मी नाही करू लागले असेल का, मी ना घरी नाही करू. घासायचे फक्त ते. तुम्हाला जायच नाही का. काय म्हणतात? हे धर नाही, घासू लाग ना. धर घासू लाग. घासू लाग. मी लागलं मला तर मला कोण अरे घासायचे फक्त, घासायला काय लागत. तिने खिचडी पाय कशात केली, जाऊन पाय. अरे कच्ची आहे खिचडी मी इकडे खाल्ली. इकडे ती पाय कशात केली. कच्ची आहे. अरे तू पाय सही कशात केली. तसेच पाहिजे. तू पाय तर सही कशात खिचडी. कढई खाल्ली का. हे बघ. खाल्ली मी आता. याच्यामुळेच नाही झाली ती. अरे छोटा ठेवा ना, होऊ दे त्याला खिचडी कच्ची ती पोट दुखणं. हा तर खाल्ली तिने. खाल्ली एक प्लेट खाल्ली. अवघडच काय माहिती. मी खाल्ली का? तिकडे गॅलरी मध्ये जाऊ नको, झाडू घेऊन ये खालून. मी खाल्ली पण कोणती झाडू दिली? मम्मीने आणली ती. झाडू मार लागले. थांबा मी झाडू मार. राहू दे आता, राहू दे. वरतीच आहे झाडू. दोनच घास खाऊन पाहिले मी खिचडीचे. नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी सगळ्यात आधी म्हणून चला व्हिडिओ घेऊन टाकूया म्हणून व्हिडिओला सुरुवात केली. इकडे बघा शिवानी बसलेली आहे. शिवानी मला का दाखवा काय सकाळचा अवतार कसा असतो सांगा बरं. काय असं वाटतं एवढा. ते गाऊन तसं झालं. गाऊनमुळे नाही, गाऊन छान दिसते, गाऊन काही वाटत नाही. उलट गाऊननी मोकळं राहतं माणूस. कसे दिसते दुखणं आल्यासारखं मला. नाही रे. आणि सकाळी तुम्हाला सांगतो, इकडे बघा मस्तपैकी आमच्या इथं पोहे चालू आहेत बघा. पोहे आणि हे चहा. तर माझं कसं आहे माहिती का, खाताना चहा समजा सोबत असं ना, नाश्ता करायला चहासोबत पोहे दोन्ही एक सोबत, एक हे खायचं एक जीप ते मारायचं, लय बाहेर लागतं. तुम्ही पण ट्राय करून पहा. आणि आता तुम्ही म्हणता सकाळी दादाचं काय चाललंय, तर दादाचा चाललाय नाश्ता. आता नाश्ता आवरून घेतो मस्तपैकी आणि मग थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. कारण काल तर 2 दिवस झाले व्हिडिओ पडला नाही. त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो मी पुढं. कारण काय झालं माहिती का, त्याचं कारण काहीच नाही आहे, क्षुल्लक कारण आहे. काल तुम्ही घरी असून व्हिडिओ काल माझं डोकं बधीर झालं, मला समजत नव्हतं. मी म्हणलं काल तुम्हाला सांगतो मी
मी विचार केला की मी पुट्टी करण म्हणून मी ते विचार केला परत फरचे करण काय आणि दोन्ही बी कामं नाही केले मी. फक्त टाइमपास केला दिवसभर, फक्त टाइमपास केला मी, काहीच नाही केलं तुम्हाला. असं करू नको, उपाशी नाही मारावा बाळाला, समजलं का? तर मित्रांनो, आता आज आहे 1 डिसेंबर 2025. तर उरून सुरून खूप 1 महिना राहिलेला आहे. आमच्याकडं 1 ते 1.5 महिना पकडा, समजा वरती 9 दिवस 15 दिवस, कारण जी डेट दिलेली आहे त्या डेटच्या हिशोबाने 1.5 महिना बाकी आहे. आपण तिला मग लांब फिरायला जाणार. ह्यांचे स्वप्न असे आहेत ना, हे आधीच स्वप्न म्हणजे सगळ्या गोष्टी डिसाईड करून बसतील शिवानी की फिरायला जायचं, म्हणजे तब्येत आधी तब्येतीचं बघावं काय, फिरायला जावं. तब्येत ठीक आहे माझी, एकदम ओके. आणि हे सारखं मिशोचे मला जे नोटिफिकेशन येतात ना, मला चिडचिड होती. चला ना, पहिले काय करतो माहिती, मी नाश्ता करतो आणि मग तुम्हाला 2 मिनिटात भेटतो. चला. आम्ही आलो किचनमध्ये, आणि किचनमध्ये बघा काय चालू आहे. इकडे शिवानी आहे, शिवानीचा चालू आहे स्वयंपाक. शिवानी असं काय पाणी गरम करते तांब्यामध्ये, इकडे बघा हिचं अवघडच काम आहे, एक नवीन काहीतरी करते. काय चालू आहे? पालक पनीर चालू आहे. आणि बाकी काहीच नाही, सकाळचं आमचं जे काम चालू आहे. आणि हिचं काय चालू आहे, बोरं खायची तिला. मी त्या दिवशी मम्मीला म्हणलं होतं बोरं घे म्हणून, मम्मी म्हणली नको ती गेला बोराला. आणि ते बोरवालाच ना चांगला दिसत म्हणून मम्मीने बोरं नाही घेतले. विषय ते होता तसं दिसण्यावर कोणाला काही म्हणत नाही जावं, पण मम्मीने डायरेक्ट असं बोलता डायरेक्ट मारलं. काय मार्केटमध्ये जा मग बोर. रोज नवीन काय काहीतरी मागावं लागतं यांना. कसे माहिती का, ह्याच्यासाठी म्हणतो मित्रांनो, जाऊ द्या, भावना समजून घ्या. हा, एवढं मार्केट फिरलं, तुरीच्या शेंगा भेटल्या मला खूप उशिरा. आणि नंतर एक त्यांनी कमेंट केली, ताई होती दादा माहित नाही, पण त्यांनी कमेंट केली होती की शेंगा पाहिजे का, पाठवू का? हा हो नक्की पाठवा, कारण नाही का खरंच पाठवा शेंगा. मी आम्हाला तुरीच्या शेंगा, बोर, चिंचा, लिंबू, आंबट चिंबट जे पदार्थ आहेत ते लय आवडते, माझे फेवरेट आहेत ते. कारण मी तुम्हाला कम सांगते माहिती का, आणि त्या दिवशी तुम्ही मला एक जण विचारलं होतं की काय कोणचा मसाला भरला होता. या अशा टाईपचाच मसाला होता, शेंगदाणे, त्याच्यामध्ये मिरच्या आणि अजून काय लसण, अद्रक लसण होती, अद्रक नाही टाकत आम्ही, अद्रक आणि खोबरं होतं, आणि खोबरं, त्याचा मसाला बनवून टाकला होता त्याच्यामध्ये. आणि ते चॅनल जरा स्लो चालू आहे, ठीक आहे, आपण हळूहळू करूया, एकदमच उडी नाही मारायची. कारण आज पप्पा पण नाहीये घरी, पप्पा सकाळीच बाहेर गेले. तुम्हाला सांगते का माहिती का, राहिलं मी, तर मला आता शॉपवरती जायचं लवकर. तुम्ही मला आणताच खायला म्हणून सांगते. आणि खायला यांचं वेगळंच चालू आहे. पण तुम्ही म्हणता तसं मी असं का बोलतो, कारण मला एक सवय लागलेली, माझी जीभीची वळण यांना बेकार आहे, अशी कुणीकडे बोलते. आणि यांचं म्हणता एक दिवशी डायरेक्ट तोडफोड संघटनेवर येतो. मग बघा आमचं पालकचं काय चालू आहे, भाजी बनवली काय बनवली, डाळ पालक चालू आहे मित्रांनो. आणि आमची इथे एवढी थंडी आहे ना, आता सकाळचे तुम्हाला सांगतो किती वाजले माहिती का, 10 वाजले, 10 वाजले तरी पण. आणि बॉटल बघा जाळून टाकली, सकाळी झोप खराब केली पाण्याने. हा, पाणी आलं तर त्यामुळे झोप खराब झाली. आणि परत वरून तुम्हाला सांगतो, माझ्या मागं राहत नव्हतं, तुला धक्का लागला बरं. आता तुम्हीच धक्का मारता, असं धक्का मारता. मग काय होतं, मी धक्का मारतो, ते आतून धक्का मारतो, मी आज दुखत आहे म्हणते मला. मित्रांनो दुखू लागलं तुम्हाला काय माहिती, आता झोपले मस्त. कालीला राऊंड मारायला एवढा लांब घेऊन गेलो, कमीत कमी तुम्हाला सांगतो 4 किलोमीटर मारला असेल का, 3-4 किलोमीटर राऊंड मारणं लांब घेऊन गेलो. त्याच्यामुळे जरासं काल त्रास झाला, एकाएकीच गेलो ना. आणि व्हिडिओ, हा मेन मुद्दा तुम्हाला सांगायचं विसरलो की व्हिडिओ मी काल काय टाकला, तर ते सगळ्यात काल म्हणजे ते मी तुम्हाला सांगूच नाही शकत. मला काय काम करायचे ना, सगळे एक समोरच काम करायचं मन झालं, 5-5 मिनिटाला मी काम बदलून लागलो. प्लेन करायचं होतं ते पुट्टीचं, वालपुट्टीचं ते प्लेन. आता तुम्हाला सांगतो 2-3 दिवसांनी ताई जाणार, मी परत डुग्गू जाणार आहे 2-3 दिवसात. आता मग आपल्याला आज 1 तारीख आहे ना, आज 1 डिसेंबर आहे, तर डुग्गू आमचा जाणार आहे. त्याच्यामुळे जरासा मूड खराब चांगला होत राहतो. तर आता एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मला एका ताईंनी कमेंट केली की तुम्ही स्टँड घ्या, तर स्टँड हे फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे ही का, कारण हे जे आहेत ना, हे भिंतीतनं ते कपडे वाळू घालायसाठी स्टँड घ्या म्हणे मला. तर मी काय म्हणलं, हे जे ना हे भिंतीवरनं बाहेर आलेलं हे आपलं कापायचं नाही, कारण इन फ्युचर मला जर इथं स्लॅब टाकायचं आहे तर ही जागा हे वापरण्यात यावं,
त्यासाठी हे कापलं नाही, हे जुगाड मी लावला डायरेक्ट, त्याला 2 तारा बांधल्या आणि वाळू द्या म्हणलं कपडे किती वाळवायचे. कारण खाली विषय असा होतो की खाली कपडेच वाळत नाहीत. तुम्ही पोहे खाल्ले नाही ना, मी तुम्हाला उद्या नाश्त्यालाच जाणार नाही. नको बाबा. तसंच आणि पाठवून आता चला दुकानावर जायची वेळ झालेली आहे, कारण 10 वाजलेत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. एवढं काही विशेष नसतं. बाकी तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, नाही का. बाकी आता आमची रूम तर आता मोस्टली तयारच आहे. तुम्हाला होम टूर तर दिल्यासारखाच जमाय. हे कपडे धुवायचे. आणि इथले थोडेसे अरेंजमेंट बाकी आहे, कारण हे जे ना हे उघडं नाही ठेवायचे, हे पॅक करायचे. ज्यावेळेस पॅक होईल ते तुम्हाला दिसणच, काही बोलायचा विषयच नाही. उद्या आणि हे बघा, हे सर्कल नाश्त्याला बघा. नाही. उद्या नाश्त्याला भेटणार नाही. खायला काय होतं तुम्हाला? एवढे मी एकटा खाऊ? पहिली गोष्ट तर आज मला पोहे खाऊच वाटा. तर मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आता व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. एक व्हिडिओचा फिक्स परमनंट टाईम ठेवलेला आहे 3 वाजताचा. तरी तुम्हाला जर आपल्याला टाईम चेंज वगैरे करायचा आहे, तुम्हाला सांगू का खरं बोललं तर टाईमचं काय मिळतं माहिती आहे का. कारण मी काम करतो ना, तर ते कामामुळं मागं पुढं होत राहतं. तर थोडं तुम्ही ॲडजस्ट करून घेता, तीच लई मोठी गोष्ट आहे. बाकी आता व्हिडिओ तर येत राहतील आपले. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता एवढ्या मोठ्या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही दोघंच आहे. कारण मम्मी बाहेर उन्हाला आहे आणि ती मस्तपैकी गप्पा छप्पा मारून राहिली. आणि ताई जी आहे तर ती आमच्या म्हणजे तिचं थंडीमुळे थोडंसं थंडी गारवायचं, लहान बाळ आहे, थोडं समजून घ्यायचा. झोप सारखी कंटिन्यू झोप चालू आहे. आणि पप्पा तर नाही आहे घरात, त्यामुळं एवढं सांगून आता मी खतम करतो. चला, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. दोघं बसले बाहेर नुसतं ऊन शेकत. आणि इकडे बकेट आलेली आपली. शेवट तुम्हाला दाखवून द्यावं म्हणलं. आणि हे मला काम लावलं तेलाची कॅन्ड आहे. तुम्ही तसं टेप बीप घेऊन कुठं चाललं, हे लागतं माझ्या कामाच्या संदर्भात. हां ठीक आहे, आलोच.